न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दुपारच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। राजकारणामध्ये मतासाठी काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आणि झालं असं की सर्वच राजकीय पक्षांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापले उमेदवार जिंकावेत यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली। निवडणूक जशी जशी जवळ येते तशा तशा राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घ्यायचं आज ठरवलं होतं, पण वाहतुकीची कोंडी पाहता विरारला वेळेत पोहोचायचं असेल तर सर्वात उत्तम उपाय काय म्हणून ह्या दोघांनीही वाहतूक कोंडी टाळण्याकरता चक्क विरार लोकलने प्रवास केला। दरम्यान शुक्रवारीच भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी सुद्धा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती, त्यामुळे प्रसाद लाड त्यावेळेला चक्क हितेंद्र ठाकूर यांच्या पाया पडले होते असं त्या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय। त्यामुळे अन्यही राजकीय चर्चांना उधाण आलंय। त्यातच कालच्या लाड यांच्या भेटीपाठोपाठ आज दरेकर महाजन हे सुद्धा विरार करता हितेंद्र ठाकूर यांना भेटायला रवाना झाले। त्यामुळे मतांसाठी काहीही अशाच प्रकारचा सूर राजकीय वर्तुळात पाहायला मिळतोय। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, आज लोकलनं प्रवास मतांसाठी आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषद निवडणुकीसाठी शेवटचे 48 तास उरलेले आहेत आणि बहुजन विकास आघाडीची 3 मतं ही निर्णायक अशी मतं असतात आणि त्या मतांनी आपल्याला राज्यसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे। हितेंद्र ठाकूर यांची 3 मतं ही नेमकी कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना स्वतः भाई जगतापांनी भेट घेतलेली आहे आणि स्वतः जे भाजपचे उमेदवार आहेत प्रसाद लाड यांनी देखील आपल्याला काल भेट घेताना पाहायला मिळालं। मात्र आज स्वतः भाजपचे सर्व वरिष्ठ नेते गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आपल्याला हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी जाताना पाहायला मिळतात। मात्र वाहतूक कोंडी होऊ नये, कारण की वसई विरार या परिसरामध्ये जात असताना खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। त्या वाहतूक कोंडीचा सामना करू नये म्हणून हे सर्व नेते आपल्याला फास्ट ट्रेननी वसई विरारकडे जाताना पाहायला मिळतात। म्हणजे साधारणतः जाण्यास त्यांना तासभराचं अंतर लागू शकतं। मात्र तेच जर ते जर चारचाकीने गेले तर त्यांना जवळपास 3 ते 4 तास त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करत लागू शकतो। मात्र या मतांसाठी सर्व राजकीय नेते आपल्याला त्या निमित्ताने मात्र लोकलचा प्रवास करायला लागले हे मात्र नक्की। आपण या ठिकाणी पाहत असाल तर काल देखील भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी भेट घेतली होती, परवा भाई जगतापांनी भेट घेतली। तुषार, मी तुला थोडंसं थांबवतो। स्वतः प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी, कसा वाटला आज लोकलचा प्रवास? होय, आता शेवटचे 2 दिवस धावपळीचे आहेत आणि त्याच्यामुळं मतदारांशी संपर्क साधणं कमी वेळेत हा आमचा प्रायोरिटीचा विषय असल्या कारणानं ट्रॅफिक वगैरे सगळं 2-2.5 तास त्या ठिकाणी जाणार आणि लोकल ट्रेनच्या माध्यमातून मी, आमचे नेते गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण आम्ही आता आपणकडे त्या ठिकाणी पोहोचतोय आणि मतदानासाठी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत। कारण शेवटी बहुजन विकास आघाडी आपणची 3 मतं हे निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकता त्यांना जाऊन विनंती करणं, आग्रह करणं हे अत्यंत महत्वाचं असल्या कारणानं प्रवीणजी, राज्यसभेच्या वेळेला त्यांनी हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, जो उमेदवार जिंकला त्याला आम्ही मतं दिली। म्हणजे तुमची मतं नक्की आहेत तिन्हीही? 100% आपण त्या ठिकाणी मतदान जिंकणाऱ्याच उमेदवाराला त्या ठिकाणी केलेला आहे आणि स्वाभाविक आम्ही जिंकलोय आणि आप्पा एक प्रगल्भ असा राजकारणी नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुठल्याही निर्णयाच्या बाबतीत ते फर्म असतात, विचारपूर्वक निर्णय असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्यांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळेल याच्याविषयी आमच्या मनात काडीची शंका नाही। बरं प्रवीणजी, सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत, काँग्रेसचे प्रवक्ते। सचिनजी, काल प्रसाद लाड यांनी आशीर्वाद घेतल्यानंतर आता प्रवीण दरेकरही म्हणतात की हितेंद्र ठाकूरांचे आप्पांचे आशीर्वाद त्यांच्याच पाठीमागे आहेत म्हणून। आता निवडणुकीला उमेदवार उभा असताना सगळ्यांची मनधरणी पायधरणी करणं हे चालत राहतं, परंतु मागणं काय चाललेलं आहे हे जास्त महत्वाचं आहे। कारण कशा पद्धतीनं आमदारांना धमक्या येत आहेत, कशा पद्धतीनं यंत्रणांचा वापर केला जातोय, दबाव तंत्र वापरलं जातंय, हे देखील भारतीय जनता पक्षाचं दुसरं रूप आहे।
त्यामुळे दिखाव्याचा चेहरा वेगळा असतो मुखवटा आणि आतला चेहरा वेगळा असतो भाजपचा. आता ट्रेन बंद वगैरे दाखवण्याचा प्रयत्न चाललेला जाऊन हरकत नाही, काही प्रयत्न करावेत त्यांनी. पण म्हणजे सचिनजी, तुम्हाला असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय की प्रवीण दरेकर, भाजप किंवा विरोधक हे आमदारांवर दबाव आणतायत? नाही, यांची ती कार्यपद्धती पूर्ण देश पातळीवर आहे. म्हणजे आपण जर पाहिलं असाल की अहमद पटेल ज्या वेळेला राज्यसभा निवडणुकीला उभे होते त्यावेळेला कशा पद्धतीनं पोलिसांचं देखील बळ वापरलं होतं. त्यामुळे हे यांच्या नीतीमध्ये बसतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांचा दबाव जो आहे तो त्यांचे प्रयत्न चालू आहे, त्याच्यात काही शंका नाही. आम्हाला सगळ्या बातम्या येत आहेत. प्रवीण दरेकरजी, तुम्ही दबाव आणताय असं थेट म्हटलंय सचिन सावंत यांनी, का बरं? मला वाटतं पराभव समोर दिसू लागलाय किंवा आपला पराभव निश्चित होणार आहे. मग पराभवाच्या वेळेला विश्लेषण, कारणमीमांसा काय करायची? तर अगोदरपासून या ठिकाणी दबाव, यंत्रणांचा वापर अशा प्रकारचं माहोल तयार केलं की नंतर पराभवाचं विश्लेषण करणं सोपं होतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे स्ट्रॅटेजिकल या ठिकाणी महाविकास आघाडीमधले नेते या गोष्टी पेरतायत, बोलतायत. परंतु आम्हाला त्याची काही फिकीर नाहीये. आमदार एवढे काही दुष्कुळे नसतात. 3 लाख लोकांचं नेतृत्व करतात, ते प्रगल्भ असतात आणि त्याच्यामुळे त्यांना प्रलोभन त्या ठिकाणी प्रभावित करू शकत नाहीत, दबाव प्रभावित करू शकत नाही. परंतु आता हे आमदारांनाच अंडर एस्टिमेट करत असतील. आमदार विकाऊ वस्तू आहे, आमदार घोडे बाजारात उभे आहेत, आमदारांची नावं सांगायची त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही आणि या सगळ्या गोष्टी आमदार पाहतायत आणि त्याच्यामुळे ते योग्य निर्णय घेत असतात. आमच्या बोलण्याला किंवा आम्ही काही त्या ठिकाणी मोठी मोठी वक्तव्य केली निराधार असणारी, त्याचा काय परिणाम होणार नाही. बरं सचिनजी, शेवटचा प्रश्न तुम्हाला. गेल्या वेळेला घोडे बाजार आणि खारबरे वगैरे शब्द वापरल्यामुळे आमदार नाराज झाले होते. यावेळेला कटाक्षानं सत्ताधाऱ्यांनी हे शब्द टाळलेत. नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाकडे 5वा उमेदवार निवडून येण्याकरता स्वतःचं मतदान नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि राज्यसभेला त्यांनी जे काही आकडा दिलेला आहे तो जरी पाहिला तरी देखील 5वा उमेदवार निवडून येऊ शकत नाही, कारण 27च्या 27 मतं जो कोटा आहे तो त्यांना बाहेरनं आणावा लागणार आहे आणि तो इतर पक्षीय मतदान घ्यावं लागणार. त्यामुळे कोणाच्या जीवावरती ते उमेदवारी घेतलेली आहे, 5वा उमेदवार कसा त्या ठिकाणी उभा केलेला आहे, त्याच्या मागचं मानसिकता काय आहे हे काही आम्हाला जाणत नाही. महाराष्ट्राची 12 कोटी जनता जाणते. त्यामुळे ह्या मतदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं यंत्रणा उभारायची, कशा पद्धतीने नीती तयार करायची, ती भारतीय जनता पक्षाची कोणती नीती असते हे देखील आम्ही जाणून आहोत. त्यामुळे हे सगळे प्रयत्न जरी केले तरी ते 27 मतदान त्यांना काही मिळणार नाही, 5वा उमेदवार काही निवडून येऊ शकत नाही. ठीक आहे सचिनजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात ते याबद्दल. प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले होते. प्रवीणजी, तुमचंही धन्यवाद. त्यामुळे पाहूयात एकेका मताची लढाई कशी पुढे जाते ते. तिकडे विधान परिषद निवडणुकीच्या आधी विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्यावर निशाणा साधतायत. प्रत्येकजण आपलेच उमेदवार निवडून येतील असा दावा करतायत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे 6च्या 6 उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला. ते जरी वेगवेगळी तयारी करत जरी असले तरी तुम्हाला मी सांगतो की राज्यसभेची परिस्थिती वेगळी होती, ही परिस्थिती वेगळी आहे. या वेळेला महाविकास आघाडीचे 6च्या 6 उमेदवार निवडून येतील. त्यामुळे प्रत्येकालाच विजयाचा विश्वास आहे. तिकडे आम्ही एकत्र निवडणूक लढवत असून कोणत्याही चुका यावेळेला होणार नसल्याचं काँग्रेसचे उमेदवार आणि मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटलंय. ही लढाई ही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही लढाई आहे आणि मला खात्री आहे की काही चुका झाल्या राज्यसभेच्या ह्याच्यामध्ये आणि त्या आता लक्षात आलेल्या आहेत आमच्या. त्यामुळे त्या चुका होऊ नये आणि त्या होणार नाहीत या दृष्टीने आम्ही सगळे हे आहोत, दक्ष आहोत. तिकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदारांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. आमदारांना फोन केले जात आहेत आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातोय. या फोन रेकॉर्डिंगचं, या फोनमधून दबाव टाकला जात असल्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला. हे दबाव तंत्र लवकरच उघड करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान विधान परिषदेत
महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजूनही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे रिपोर्टिंग आम्हाला येतात आहे. ते कोणाशी बोलतात, काय चाललेलं आहे, ज्यांच्याशी बोलतात ते आम्हाला सांगतात आहे. त्याच्यामुळे ते काय बोलतात, त्यांची वाक्यरचना काय, विरोधकांची त्यांना जी केंद्राच्या सत्तेची जी गरमी आहे त्याचा फायदा कसा घेतात, केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा दुरुपयोग चालू आहे, केंद्रीय तपास यंत्रणा कसं अनेक आमदारांना फोन लावतात, त्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ माहिती आहे. वेळ आले तर सगळ्या गोष्टी समोर करू. पण या पद्धतीचं हे लोकतंत्र होऊ शकत नाही. किती अडथळा BJPच्या वतीनं निर्माण केला तरी महाविकास आघाडी 6 उम्मीदवार महाविकास आघाड़ी की जिंक. नाना पटोले जी का यह स्टेटमेंट ही बताता है कि 20 तारीख को शाम को भारतीय जनता पार्टी के 5 उम्मीदवार विजयी होंगे और हारने के बाद जो कहना पड़ता है उसकी स्क्रिप्ट पहले से तैयार करनी पड़ती है. वो स्क्रिप्ट शायद नाना पटोले जी बना रहे हैं. इस बार ये भी दावा है कि सीएम उद्धव ठाकरे ने कमान संभाली है और इस बार महाविकास आघाड़ी के सारे. किन्होंने कमान संभाली है? सीएम उद्धव ठाकरे ने. हाँ, तो राज्यसभा चुनाव के समय संभाली नहीं थी, अभी संभाली है यानी राज्यसभा में संभाली नहीं थी. थेट जाऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू आहे. अजितदादा पवार बोलतायत. काय मतदान करायचं, कुठला आकडा कुठं टाकायचा, कारण साधारण 1-2 आकडे आम्ही आमच्याच उमेदवारांना घेतले तरी 3-4 आकडे हे कुणाला द्यायचे, काय द्यायचे ह्याच्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदेजी, जयंतराव पाटील, तसंच आमचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात असे सगळे मिळून त्या बाबतीतला निर्णय घेतील आणि तो लास्ट क्षणाला घ्यायचं असं आमचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आता हे सगळं करत असताना महाविकास आघाडीची एकजूट आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. आम्ही एकमेकाला भेटतो. एक गोष्ट खरी आहे, अपक्षांना काही लोकांनी काही नेत्यांनी फोन केला, कारण त्यांना त्यांची संख्या कमी पडत असल्यामुळं अपक्षांची मदत लागणार होती म्हणून त्यांनी त्यांना फोन केला. पण जे शिवसेनेच्या विचाराचे त्या आमदारांनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री सांगतील तशा पद्धतीनं आम्ही मतदान त्या ठिकाणी करू, असं काही लोकांनी मात्र स्पष्टपणे सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. हे मतदानाचं झालं. तसंच देशात सध्या अग्निपथ योजनेच्या विरोधामध्ये प्रचंड रोष काही राज्यांच्यामध्ये तरुणांच्यात विशेषतः पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जी काही संपत्ती असती, राष्ट्राची जी संपत्ती असती त्याचं नुकसान झालं. कितीतरी रेल्वे स्टेशन फोडण्यात आली, कितीतरी रेल्वे गाड्या जाळण्यात आल्या. अशा प्रकारचं एक असंतोष समाजामध्ये पाहायला मिळाला. परंतु आता केंद्राने त्याच्याबद्दल निर्णय घेतला. वयाच्या अटीच्यामध्ये थोडीशी मुभा दिली. ती खरं तर आधीच दिली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, पण तसं घडलं नाही आणि त्याच्यामुळे शेवटी रोष कुठंतरी थांबावा. माझी पण महाराष्ट्रातल्या तरुण सहकाऱ्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हा लोकांच्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची खबरदारी आम्ही सगळेच जण घेऊ. पण राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं अजिबात नाही. त्याच्यातनं देशाचं नुकसान होतं आहे, राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होतं आहे, ह्याची पण नोंद तरुणांनी घ्यावी. मला तरुणांच्या भावना लक्षात येत आहेत, कारण ते आज नोकरीचा यक्ष प्रश्न निर्माण झाला ह्या महागाईच्या काळामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्याला इथं संधी मिळाली पाहिजे. अशा प्रकारची साहजिकच त्याची अपेक्षा आहे आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट आजच वेगवेगळ्या मीडियामध्ये आलेली आहेत आणि त्याच्यातून मार्ग निघाला आहे असं चित्र समोर आलेलं आहे. ह्याच्या असं पण बोललं जाते, नाना पटोलेंनी आता विधान केलेलं आहे, कुठेतरी आमदारांवरती केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून त्यांना मतदान करण्यासाठी भाग पाडलं जाते. फोनवर अशा प्रकारचं वक्तव्य होतं असं ते म्हणतात. राष्ट्रवादीच्या आमदारांनी असे आम्हाला अजून कुठल्याही आमदारांनी तसं सांगितलेलं नाही. आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांची बैठक प्रांताध्यक्षांनी बोलवलेली आहे. त्याला स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही लोक सगळे तिथं उपस्थित राहणार आहोत. त्यावेळेस काही कुणाला जर तसं झालेलं असेल, पण अजून तरी मला कुणी फोन करून तसं सांगितलेलं नाही की बाबा आम्हाला अशा पद्धतीनं
कुणी फोन केला आणि दबाव आणला असं काही सांगितलेलं नाही. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी तिन्ही पक्षांच्या एकत्रित बऱ्याच बैठका झाल्या होत्या, मात्र यावेळी तसं चित्र पाहायला मिळत. यावेळेस काय झालंय, आमदार निवडून देत असताना प्रत्येकाकडे आपला आपला कोटा आहे. मागच्या वेळेस काय झालेलं होतं, तिघांचे 3 उमेदवार व्यवस्थितपणे निवडून येऊन तिन्ही पक्षाकडं मतं काही प्रमाणात शिल्लक होती. शिवसेनेकडे जास्त होती, त्याच्यानंतर खालोखाल राष्ट्रवादीकडे होती आणि त्याच्या खालोखाल काँग्रेसकडे होती. त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्यामध्ये एकत्रपणे बसून निर्णय घेणं गरजेचं होतं, म्हणून तशा प्रकारची एकत्र बैठक झाली. आता मात्र शिवसेनेला त्यांचे 2 निवडून आणायचे, त्यांची संख्या तुम्हाला माहिती आहे 56 आहे. त्याच्यातलं एकाचं दुःख निधन झालं म्हणजे 55. साधारण 27-28चा कोटा किंवा 30चा कोटा दिला तरी त्यांचे आणि त्यांचे मंत्री केलेले असे मिळून त्यांचे 2 व्यवस्थितपणे निघतील असं आत्ताचं चित्र आहे. आमच्या 2 लोकांना मताचा परवानगी न दिली मताला जाण्याची, त्याच्यामुळं आम्हाला मात्र संख्या कमी पडते. ती संख्या कशी अपक्षांची मदत घेऊन पूर्णत्वाला न्यायची ह्याबद्दलचं आमचं नियोजन चालू आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांवरती जी एक संशय घेण्यात आला होता, तो संशयाचा मुद्दा आजही गाजतो आहे. अनेक अपक्षांवरती ते मतदान कुणाला करतील याच्या संदर्भात संशय घेतला जातोय आणि अपक्ष आमदार आजही जे आहे ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करतायत की मुख्यमंत्री भेटत नाहीत, कामं होत नाही. आता तशा प्रकारे सुरुवातीला मागच्या निवडणुकीत अपक्षांच्या आमदारांनी काय काय सुतोवाच केला ते मीडियाच्या समोर आलं, ते मीडियाशीच बोलले आणि त्याच्यानंतर काही मान्यवरांचे पण वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आले. परंतु आता सगळ्यांचे स्टेटमेंट अपक्षांची सर्वांनाच गरज आहे. अपक्ष पण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, त्याला त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांचं मत मागितलं पाहिजे. लोकशाहीमध्ये शेवटी अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही आणि ह्यावेळेस आम्ही सगळेजण त्या अपक्षांशी संपर्क साधून कसं ते मत आपल्याला घेता येईल, आपल्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्याच्याकरता घेता येईल हा प्रकारचा प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला आहे. एकाने प्लीज, अरे एकाने तमा एकदा मराठीचं सगळं होऊ दे बाबा. अपक्ष आमदार आता पंतप्रधान असल्यामुळे संसद विवेक बुद्धींनी पूर्णपणे भाजपला सपोर्ट करतील, पाठिंबा देतील. बबी आता सिस्टम साधून कायम आहे, मध्ये त्यांची आहे, अजूनही त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आमदार बहुजन विकास आघाडीला सगळे जाऊन भेटले. रामराजे नाईक निंबाळकर साहेब पण जाऊन भेटले, भाजपचे पण उमेदवार जाऊन भेटले, काँग्रेसचे पण प्रांताध्यक्ष आणि उमेदवार त्या ठिकाणी जाऊन भेटले. प्रत्येक जे स्वतंत्र विचाराचे आहेत त्यांना भेटून मत मिळवणं हे निवडणुकीला उभं असणाऱ्या उमेदवाराचं किंवा ज्या पक्षाचे उमेदवार असतात त्या पक्षाचं कामच असतं. त्याच्या पद्धतीनं प्रत्येकजण जाऊन त्यांना भेटतंय. त्याच्यातनं क्षितिज ठाकूर म्हणून एक आमचे आमदार आहेत, तरुण सहकारी आहेत, हितेंद्रचे चिरंजीव, ते मात्र परदेशात गेलेले आहेत. ते येऊ शकतील का नाही ह्याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते. त्याच्यामुळं एक तर आपल्या 288मध्ये 1 जण मयत आहेत, 87 दोघांना अजून परवानगी देण्यात आलेली नाही. मागचा अनुभव घेता काय होईल सांगता येत नाही, म्हणजे ते 2 कमी झाले. 85 क्षितिज जर नाही आला तर 84, मग शेवटी 284 जर संख्या राहिली. उद्याच्याला भाजपचे 2 थोडेसे गंभीर आजारांनी असणारे आमदार आहेत पुण्यामध्ये, ते मागच्या वेळेसारखं जर त्यांनी आणलं तर मग संख्या 284पर्यंत त्या ठिकाणी राहील. आणि 284 संख्या असताना 10 उमेदवार निवडून जायचं म्हणजे कोटा किती, तर तो साधारण 25 पॉईंटवर काहीतरी येईल, म्हणजे 26च येईल. अशा पद्धतीची परिस्थिती आजच्या घडीला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यांना भेटायचं, त्यांना विनंती करण्याचं काम त्या ठिकाणी करतं आहे. आपण जे सांगितलं की ते म्हणले सद्विवेक बुद्धीला स्मरून, कुठलीही व्यक्ती कुठल्याही निर्णयाच्या बद्दल ज्यावेळेस जाती मत द्यायला जाते, जसं मतदार त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करत असतात जनरल निवडणुकीत,
तशाच पद्धतीनं ह्याही निवडणुकीमध्ये जे पक्षाचे आमदार आहेत ते त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना सांगितल्याप्रमाणे मतदान करतील। तेव्हा आपापल्या पक्षानं ज्या पद्धतीची रणनीती आखली ते पाहता शेवटच्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही, पण राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार हे निश्चित निवडून येतील यावर अजितदादा पवार हे ठाम आहेत, तेवढा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। परभणी महापालिकेच्या दुर्लक्षाचा फटका नागरिकांना बसत असून रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यानं अनेक भागांमध्ये अंधार पसरलाय। परभणीमध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यात महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक भागातील पथदिवे बंद आहेत, त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे। संत तुकाराम महाराजांच्या 337व्या पालखी सोहळ्यात सुरक्षितता राहावी यासाठी पोलीस सज्ज झालेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी पालखी प्रस्थान सोहळ्यात ड्रोन कॅमेरा चालवण्याची बंदी देहू परिसरात केली आहे। पालखी सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी ही पावलं पोलीस आयुक्तांनी उचलली आहेत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीत ड्रोन आणि ड्रोन सदृश्य कॅमेरा चित्रीकरणावरती बंदी घालण्यात आली आहे। पालखी मार्गावरती गर्दी टाळण्यासाठी हार, फुले, फळं, खेळणी यांची दुकानं लावण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। आळंदी आणि देहूत 7 ते 8 लाख भाविक दाखल होणार असल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। वारीचा पोशिंदा अर्थात शेतकऱ्यांच्या यशोगाथा यंदाच्या आषाढी वारी दरम्यान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहेत। फेसबुक दिंडीनं तसा चंगच बांधलाय। कोरोनामुळे अख्खं जग थांबलं तेव्हा हा पोशिंदा जगासाठी धावला आणि सगळे घरात बसून होते तेव्हा या शेतकऱ्यांनी आपल्या भुकेची सोय केली। म्हणूनच फेसबुक दिंडीनं यंदा वारीचा पोशिंद्याचा जगभर प्रसार करण्याचा निर्धार केलाय। दौंड तालुक्यातील पाटेठाण या ठिकाणी असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा या साखर कारखान्याच्या वतीनं सीबीजी गॅस प्रकल्प उभारण्यात आला। या प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे। बस स्टॉपवर झोपलेल्या महिलेची हत्या पालघर येथे करण्यात आली आहे। दगडानं ठेचून या महिलेची हत्या करण्यात आली असून या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। याबाबतचा अधिक तपास पोलीस करतायत। राज्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मोठ्या देवस्थानांनी पुढाकार घ्यावा। शिक्षणात इतिहास घडवायला देवस्थानची साथ महत्त्वाची आहे असं मत उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जुन्नर येथे व्यक्त केलं। तर राज्यातील मुख्य देवस्थान ट्रस्टला आवाहन केलंय की राज्यातील शिक्षण पद्धती आणि शिक्षण प्रणालीत प्रगती करण्यासाठी देवस्थाननं पुढाकार घ्यावा। विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आमदार फुटू नयेत यासाठी राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते। राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेसाठी पुन्हा आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलाय। शिवसेना आणि भाजपनं मुंबईच्या 2 टोकांनी आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि दुपारच्या बातम्यांमध्ये पुढची एक मोठी बातमी हाती येते तुमच्या टीव्ही स्क्रीनवर। ती म्हणजे खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते। इक्बाल कास्करच्या नावानं त्यांना धमकी देण्यात आलेली आहे आणि या धमकीची ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओतला काही भाग व्हायरल झालाय। मालेगाव ब्लास्ट मधील आरोपी आणि खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना इक्बाल कास्करच्या नावानं धमकी देण्यात आली आहे। हमारी हत्या करोगे, क्यों करोगे भैया, क्या कारण है बताना जरा, क्या कारण है? एक्शन का रिएक्शन देख लेना, उसके बाद बात करना हमसे, ठीक है? अरे मैं कह रही हूँ कि कारण क्या, हत्या तो चलो कर देना, कोई बात नहीं, तुम्हारी बच जाएगी, तुम हमारी कर दो। कारण क्या है ये बताओ। मुसलमान के ऊपर जहर उगलना, मुसलमान को टारगेट बनाना। अच्छा, और मुसलमान क्या करते हैं? अमृत बरसाते हैं। मुसलमान अमृत बरसाते हैं। हमने क्या कहा जिसके लिए तुम्हें तकलीफ हो गई?
क्या कहा जिसके लिए तकलीफ हो गई? उसके बाद आपको मालूम पड़ेगा। अरे हमें कहाँ से मालूम पड़ेगा? तुम तो हमारी हत्या कर दोगे। हम तुमको सूचना देनी थी, दे दिए, ठीक है। अरे सूचना, अरे भाई जरा दम रखते हो तो चलो कत्ल तो कर देना, कोई बात नहीं, वो तो तुम्हारा धर्म है, ठीक है। अब मुझे ये बता दो कि काय चीज की तकलीफ हो गई तुम्हें? मार दोगे तो हमें फिर कैसे पता चलेगा जिंदा? अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, याचा त्या फोनवर बोलत असतानाचा व्हिडिओ सुद्धा आणि एकदम सविस्तर बोलणं आहे, काय नेमकी पुढे कारवाई होते? जी भोपाळचा एक कार्यक्रम संपल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग ज्या खासदार आहेत आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत सध्या त्या जामिनावरती आहेत। कार्यक्रम संपल्यानंतर त्या जेव्हा निघत होते त्यावेळेस त्यांना एक व्यक्तीने फोन केला आणि त्याने थेट त्यांना धमकी दिली की तुम्ही जास्त दिवस जगणार नाही आहे, तुमची आम्ही हत्या करणार आहोत। हे सगळं संभाषण जे आहे ते रेकॉर्ड करणं साध्वी प्रज्ञा सिंग यांना वाटलं, त्यांनी ते रेकॉर्ड केलं। त्याहून पुढे जेव्हा तो व्यक्ती बोलायला लागला तेव्हा त्याने थेट इक्बाल कासकरचं नाव घेतलं, तो सध्या ठाणे पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे। त्याच पद्धतीने दाऊदचं नाव घेतलं की तुम्ही ज्या पद्धतीने जे मुस्लिम धर्मीय जे आहेत त्यांच्या विरोधात बोलताय, त्यामुळे तुम्ही जे चुकीचं करताय त्यामुळे तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील। वारंवार ते ह्याच विचारतात की का तुम्ही हत्या करताय माझी, किंवा का माझी हत्या करायची आहे, नेमकं कारण काय, मी असं काय बोललेली आहे, हे तुम्ही संभाषण ऐकल्यानंतर वारंवार त्यांचं तेच म्हणणं आहे। यानंतर भोपाळ सरकारला त्यांनी यासंबंधी माहिती दिली असून भोपाळ सरकार त्यांना लवकरच सुरक्षा करणार आहेत। पण याच मुद्द्यावरून एक महत्वाचा मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटातील जे आरोपी आहेत जे सध्या जामिनावरती आहेत आणि त्यांचा खटला सुरू आहे, या प्रकरणी वारंवार जे आहे ते दाऊदच्या डी गँगकडून त्यांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत। काही वेळापुरता यांना सुरक्षा देखील सरकारने दिली होती, पण ती नंतर काढून घेण्यात आली आणि ती सुरक्षा काढल्यानंतर यांना धमकीचे फोन आलेले आहेत असं या प्रकारचे आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी म्हणतात। आणि तोच हा प्रकार आहे की दोन्ही मालेगाव बॉम्बस्फोट असेल किंवा त्यांचे वक्तव्य असतील, या दोघांनी व्यक्तींमुळे त्यांना वारंवार धमकीले येतात, ह्यातून पुढे स्पष्ट होतं। ठीक आहे अजित, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। नाशिकमध्ये चोरट्यांनी एक ATM मशीन फोडल्याचं कळत आहे। नाशिकच्या विल्लोळी परिसरात ही घटना घडली। रोकड चोरण्यासाठी चोरटे इथे पोहोचले होते, पण त्यांना रोकड काढता येत नव्हती, त्यामुळे ATM मशीनच अख्खच्या अख्खं ATM मशीन उचलून ते कारमध्ये टाकून पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण हा सुद्धा त्यांचा प्लॅन फसला। शेवटी ATM मशीन रस्त्यातच टाकून देऊन हे चोर फरार झालेत। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ATM फोडण्याचे प्रकार वारंवार घडताना पाहायला मिळतात। नाशिकच्या विल्लोळी परिसरामध्ये असलेलं महाराष्ट्र बँकेचं हे ATM आहे, ते फोडण्याचा प्रयत्न चोरांकडून करण्यात आला। यावेळेला चोरांनी या ATM मध्ये असलेले CCTV कॅमेरे देखील फोडल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। CCTV कॅमेऱ्यात आपण दिसू नये यासाठी सुरुवातीला चोरांनी CCTV लक्ष केलं, CCTV त्या ठिकाणून काढून घेण्यात आले आणि त्यानंतर हे ATM चोरण्याचा प्रयत्न केला, ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पैसे निघत नसल्यामुळे संपूर्ण ATM मशीनच गाडीत घालून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र याच वेळेला आजूबाजूचे नागरिक जे आहेत जागृत नागरिक ते जागे झाले, सायरनचा आवाज झाला, त्यामुळे हे ATM ते याच ठिकाणी टाकून पसार झाले। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर नाशिकच्या ग्रामीण भागातील ATM पुन्हा एकदा असुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो। यापूर्वी देखील नाशिक ग्रामीण पोलिसांनी ATMच्या सुरक्षेबाबत बँकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र पोलिसांच्या या सूचनांचं पालन होताना दिसत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे ATM चोरीच्या घटना शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये वारंवार घडत आहेत। त्यामुळे आता CCTVच्याच आधारावर या पोलीस चोरांचा शोध घेण्याचं आव्हान पोलीस यंत्रणांसमोर असणार आहे। लक्ष्मण, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। भिवंडी तालुक्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर माणकोली ते माजिवडा या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी आज झाल्याचं पाहायला मिळालं। शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यानं अनेक नागरिक बाहेर पडले होते। प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना या बाहेर पडलेल्या सर्व वाहन चालकांना करावा लागला। 5 ते 6 किलोमीटरपर्यंतच्या रांगा या भागात लागल्या होत्या, त्यामुळे शेकडो प्रवासी हे अडकून पडले होते। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात एका चालत्या ट्रकनं पेट घेतलाय। या आगीमध्ये ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली। सुदैवानं चालकानं प्रसंगावधान दाखवलं आणि वेळीच तो बाहेर पडला, त्यामुळे त्याचा जीव वाचला। या ट्रकला लागलेल्या आगीमुळे
हायवेवर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आषाढी यात्रेसाठी प्रशासन सज्ज झालंय. वारी सुरळीत पार पडावी यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. यात्रा कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जाते, आवश्यक ती काळजी घेतली जाते. त्यामुळे वारीसाठी नियुक्त शासकीय खाजगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा बूस्टर डोस घेऊनच वारीत यावं असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी तथा वारीचे इन्सिडेंट कमांडर संजीव जाधव यांनी दिले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत ड्रोन आणि ड्रोन सदृश कॅमेऱ्याच्या चित्रीकरणावर पूर्णतः बंदी घालण्यात आली. पालखी मार्गावर गर्दी टाळण्यासाठी हार, फुलं यांच्यासारखी दुकानं लावण्यावर सुद्धा बंदी आली आहे. आळंदी आणि देहूमध्ये 7 ते 8 लाख भाविक दाखल होतील असा अंदाज आहे आणि पोलीस यंत्रणा त्यानुसार सज्ज आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये ड्रोन कॅमेरा चालवण्याची बंदी घातली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, मंदिर प्रशासन यासह सगळेच जण सज्ज झालेले आहेत. दोन वर्षांनंतर पायी वारी सोहळा होतोय, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये जबरदस्त उत्साह आहे. आळंदी देवस्थाननं देखील वारीची सगळी तयारी पूर्ण केली. माऊलींच्या पादुका ज्या रथामधून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात तोच हा रथ आहे. या रथाला चांदीचा मुलामा दिलेला असून नुकताच या रथाला विशेष झळाळी सुद्धा देण्यात आली. या रथावर आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. तसंच काही CCTV कॅमेरे सुद्धा बसवले जात आहेत. या व्यतिरिक्त आळंदी संस्थाननं वारीसाठी काय काय तयारी केली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे यांनी. 2 वर्षानंतर हा सोहळा पुन्हा एकदा मार्गस्थ होतो आहे. आनंदाचा क्षण आहे. काय तयारी केली आपण व्यवस्थापकांनी? ज्ञानोबारायांचा पालखी सोहळ्याचं दिनांक 21 जून 2022 रोजी आळंदीतून प्रस्थान होणार आहे. तर पालखी सोहळ्यात लागणाऱ्या सगळ्या साहित्याची जमवाजमव झालेली आहे. रथाची दुरुस्ती, पॉलिश करण्याचं काम झालेलं आहे. पालखीची दुरुस्ती झालेली आहे. दिंड्यांच्या वाहनांचे पासेस, दिंडी प्रमुखांना प्रस्थानचे निमंत्रण याचं वितरण झालेलं आहे. भाविकांच्या दर्शन बारीची व्यवस्था चालू आहे. भक्ती सोपान पूल संख्या असणार आहे यावेळेस आणि काय काळजी घ्यायची आहे किंवा कोरोनाचं सावट बघता विशेष काही आपण काळजी घेतो आहोत? गेली 2 वर्ष कोरोनामुळे पायवारी झाली नाही, त्यामुळे यावर्षी किमान 5 ते 6 लाख भाविक आळंदीपासूनच पालखी सोहळ्यात सहभागी होतील असा अंदाज आहे. आणि सध्या कोरोनाचे रुग्ण संख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे ज्यांनी लसीकरण ज्यांचे झालेले आहे, बूस्टर डोस घेतले आहेत, अशा लोकांनी स्वतःच्या ह्याच्यावरती पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे. त्यानंतर सोहळ्यामध्ये हँड सॅनिटायझर असेल, मास्क वापरणं असेल, हे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन संस्थांनी केले आहे. तर हे आव्हान आहेच आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हा समाधी मंदिराचा हा सगळा परिसर आहे आणि इथे आता भाविक जे आहेत, जे वारीमध्ये सहभागी होणार आहेत, ते आत्तापासूनच इथे त्यांची यायला सुरुवात झाली आहे. माऊलींचं समाधीचं दर्शन घेऊन हे सगळे वारकरी जे आहेत ते आता मार्गस्थ होतील आणि हा सोहळा पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येईल. व्हिडिओ सूरज कजवेसह गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी. गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी. पंढरीची वाटही चालावी पंढरीची. हरिनाम गर्जता नाही भय चिंता, हरिनाम गर्जता नाही
भय चिंता ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची वाट। त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह किती जबरदस्त आहे ते आपण पाहतो आहोत। पण मंडळी, एक थोडीशी अडचण आहे, कारण कोरोनामुळे 2 वर्ष पायीवारी निघाली नव्हती। यंदा पायीवारी निघते त्याचा उत्साह आहे, पण उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता मात्र आहे, कारण वारकरी शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या। प्रस्थानाला वारकरी त्यामुळे मुकण्याची शक्यता आहे। याबद्दल संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चोपदारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। संत तुकाराम महाराजांच्या 337व्या पालखी सोहळ्याला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत। मात्र या 2 दिवसाचा उत्साह कसा असणार आणि काय वेध लागले आहेत वारकऱ्यांना, आपल्यासोबत देऊ पालखी सोहळ्याबरोबर जे चोपदार जातात ते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। नेमके काय वेध लागले तुम्हाला? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हिची कृपा जाणवतो म्हणजे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा जीव माझे सांगा अव्या जगाला या ते वारीची वेध लागलेले आहेत की गेल्या 2 वर्षात कोरोना काळामुळे हा सोहळा पायी वारी रद्द झाली। पण आता वारकऱ्यांना असं वाटते कधी एकदा देवत येईल, कधी आळंदी येईल आणि कधी या सोहळ्यात हजर होईल। तर निसर्गाने थोडा पाऊस नामनेवर टाकला तरी 2-3 दिवसाचा पाऊस झाला तरी पेरण्या करून लोक पुण्यापर्यंत फुल सामाज येऊ शकतो। त्यानंतर पुढे ये बारामती इंदापूर भागात जसं पेरण्या होतील लोकांचा सामाज येऊ शकतो। अशा आणि वारकऱ्यांना एक वेध की कधी एकदा प्रस्थान सोहळा सुरू होतोय आणि आपण वारीला वाटचाल कधी करतो याची वेध। यंदा किती वारकरी येण्याची शक्यता वाटते? एकदा कमीत कमी तुकोबाराय संघ ते 5-6 लाख भाविक राहतील। थोडं निसर्गाने नामनेवर टाकलं जरी पाऊस आता जरी झाला तरी पुण्यापर्यंत लोक येऊ शकतात। पेरणी करून पुण्याची 2 दिवसात पेरणी होऊ शकते। पावसाचे वेध आणि शेतातली पेरणी करूनच काही वारकरी हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा असेल किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील पालखी सोहळ्यामध्ये सामील होतील असा अंदाज येथील वारकऱ्यांनी दिलेला आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, देहू। तिकडे जालन्यामध्ये संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली। मुक्ताबाईंची पालखी जालना जिल्ह्यात पोहोचले। 2 वर्षांनंतर जालन्यात पालखीचं आगमन झाल्यानं भाविकांनी मोठ्या उत्साहात या पालखीचं स्वागत केलं। पंढरपूरकडे चालत निघालेल्या या सगळ्या वारकऱ्यांमध्ये तर उत्साह होताच, पण हे वारकरी ज्या उत्साहानं निघालेत ते पाहून त्यांच्या स्वागत करण्यासाठी आलेल्या जालन्यातल्या नागरिकांमधला उत्साह तर अधिकच वाढलेला पाहायला मिळाला। पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताई नगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी आज जालना जिल्ह्यामध्ये पोहोचली। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहे। कोरोनामुळे गेल्या 2 वर्षापासून या वारीमध्ये खंड पडला होता। आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पुन्हा एकदा ही वारी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे। या ठिकाणी पण पाहू शकता संत मुक्ताबाई यांच्या पादुकांचे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये गर्दी लागलेली आहे। दरम्यान हे पालखीचे जे वारकरी त्यांच्याशी आपण संवाद साधूया। दादा, मला सांगा नेमका पालखीचा इतिहास काय? हा पालखी सोहळा आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचा 313 वर्षापासून जवळपास निघत आहे आणि आमची पालखी जवळपास 700 किलोमीटर एवढा प्रवास करून पंढरीश परमात्म्याच्या दर्शनासाठी जात असते। आणि हा महाराष्ट्रातील ज्या मानाच्या पालख्या आहेत त्या मानाच्या पालख्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईचा मानाचा सोहळा असतो। 34 दिवस जवळपास या पालखी सोहळ्याला लागतात आणि वाखरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताईसाठी सर्व संत थांबलेले असतात। आदिशक्ती मुक्ताई सर्वांना पंढरपुरामध्ये घेऊन जाते। विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना। तिकडे वारीचा पोशिंदा अर्थात शेतकऱ्याच्या यशोगाथा यंदाच्या आषाढी वारीच्या दरम्यान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहेत, कारण फेसबुक दिंडीनं तसा चंग बांधलाय। कोरोनामुळे अख्खं जग थांबलं होतं तेव्हा हा पोशिंदा जगासाठी धावला होता। सगळे घरात होते तेव्हा शेतकऱ्यांनी भुकेची सोय केली, म्हणूनच फेसबुक दिंडीनं यंदा वारीचा पोशिंदा जगभर
पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करायचं ठरवलं आहे। गेल्या 12 वर्षांपासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाताळणाऱ्या याच फेसबुक टीमशी आमच्या प्रतिनिधी गणेश दुडम यांनी बातचीत केली, पाहूया। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये गेली 12 वर्षापासून फेसबुक दिंडीमार्फत वेगवेगळे प्रश्न घेऊन देहूतील काही युवक हे सोशल मीडियाद्वारे संपूर्ण राज्यातील वारकऱ्यांशी संपर्क ठेवत असतात। आता यंदाही काहीतरी वेगळा त्यांचा जो अनुभव आहे ते सांगत आहे। आता आपल्यासोबत फेसबुक दिंडीचे स्वप्नील मोरे आहेत, आपण त्यांची चर्चा करू। यंदा काय आपण एक ठेवलेलं आहे? यंदा आपण वारीतला पोशिंदा नावाचं थीम करतोय की वारी म्हणजे वारकरी आणि वारकरी हा शेतकरी असतो। तर शेतकऱ्यांचं काम थोडक्यात शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन म्हणून जे सक्सेसफुल शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचं काम वारीतल्या वारकऱ्यांपर्यंत आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक थीम करतोय की सक्सेसफुल वारकरी म्हणजे शेतकरी जे आहेत, पांडुरंग तावरे असतील किंवा ॲग्रो टुरिझमचे फादर आहेत, त्यानंतर टू ब्रदर्स म्हणून एक ब्रँड आहे शेतकऱ्यांचा, तर त्यांच्याबद्दल त्यांचं मार्केटिंग कसं चालतं ह्याबद्दल ते मार्गदर्शन करतील। राहीबाई कोपरे ते सीड बँक चालवतात। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वारकऱ्यांपर्यंत आणि त्या निमित्ताने सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम फेसबुक दिंडी यावर्षी करणार आहे। आपण एक वेगळं काहीतरी गीत यावर्षी वारकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे, काय आहे ते? थोडक्यात सांगायचं झालं तर 1-2 वर्ष वारी चुकली बऱ्याच जणांची, तर आता ह्या वर्षी वारी होती कोरोनानंतर, तर ही वारी चुकू नये परत कधीच, असं एक साकडं घालणारं एक गीत लिहिलेलं आहे क्षितिज पटवर्धन यांनी। ज्यांना वारीला पोहोचता येत नाहीये की पंढरीची वारी चुकवणं दे आली, की सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा सर्वांचा प्रयत्न असतो। तो यंदाच्या वर्षी वारीतला पोशिंदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण एक वेगळा उपक्रम यंदा राबवत आहोत। यंदा जर पाहायला गेलं तर बैलजोडीची निवड झालेली आहे, त्यावर काय असणार आहे? यंदाच्या वर्षीचे हे तुम्ही चांगला प्रश्न विचारला की यंदाच्या वर्षीचं आमचं देखील नुकतंच डिस्कशन झालं। यंदाच्या वर्षीच्या वारीतली जी पालखीची बैलजोडी आहे, पालखीची बैलजोडी एकदम मोठ्या मापाची, धिप्पाड, सशक्त, सुंदर असावी या दृष्टिकोनातनं दोन्हीही पालख्यांच्या बैलजोड्या खूपच सुंदर आहेत, तर सर्व वारकऱ्यांना आवर्जून आवडतील। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, देहू। तेव्हा उत्साह, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठल भक्ताला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। दुपारच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। भंडारा जिल्ह्यात हळूहळू कोरोना वाढू लागला असून पुन्हा 8 रुग्णांची भर पडल्यानं जिल्ह्यात आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 31 झाली आहे। जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। अकोल्यातील काटेपूर्णा इथं जेसीबी आणि पोकलँड पलटी झाल्याची घटना घडली। या घटनेत एका मजुराचा मृत्यू झालाय। मातीच्या ढिगाऱ्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ड्रेनेजसाठी रस्त्याचं खोदकाम सुरू करण्यात आलंय। त्यामुळे तहसील कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता गेली 8 दिवसांपासून बंद आहे। शासनानं पावसाच्या अगोदर ही कामं पूर्ण करण्याचे आदेश दिले असताना राजगुरुनगर परिषदेनं ही कामं ऐन पावसाच्या तोंडावरती सुरू केली। त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। रुग्णालयात भरती होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। मुंबईत शुक्रवारी 110 रुग्ण हे विविध रुग्णालयात दाखल झाले, तर सध्या एकूण 569 रुग्ण हे रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहिती बीएमसीनं दिली आहे। तर रुग्णसंख्या कमी असल्यानं डॉक्टर चिंतेत नाहीये। आता नवीन बाईक चालकांना दुचाकीसाठी लायसन्स काढण्यासाठी मोठ्या प्रक्रिया करण्याची गरज नाहीये। आता फक्त बाईक सिम्युलेटर ट्रेनिंग करण्याची गरज आहे, अशी माहिती राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली। ही सेवा सुरू होण्यासाठी अविनाश ढाकणे यांनी स्वतः व्हर्च्युअल बाईक सिम्युलेटर ट्रेनिंगचा आढावा घेतला। प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मांच्या चौकशीच्या संदर्भात मुंबई पोलिसांचं एक पथक दिल्लीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान नुपूर शर्मानं यासाठी दिल्ली पोलिसांची मदत मागितली आहे, मात्र दिल्ली पोलिसांनी तिला सहकार्य केलेलं नाहीये। तर नुपूर शर्माला ईमेलद्वारे समन्स बजावण्यात आले।
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपी संतोष जाधवला अटक केली आहे। त्याच्याकडून हत्यारांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। 13 पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत आणि आणखी शस्त्रसाठा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान संतोष जाधवला पुणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे। सरकारकडून ओबीसी आरक्षणासाठी डेटा संकलनाचं काम सुरू आहे, मात्र यावर आता ओबीसी समाजानं आक्षेप घेतलाय। प्रत्यक्ष घरी येऊन माहिती न घेताच ती संकलित केल्याचा आरोप कोल्हापूरच्या भाजपच्या ओबीसी सेलनं केलाय। 6 लाख लोकसंख्येच्या कोल्हापुरात केवळ 6 दिवस ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या दाभोली इथे विहिरीमध्ये पडलेल्या एका बिबट्याची सुखरूपपणे सुटका करण्यात आली। सीताराम आरोलकर हे गृहस्थ विहिरीमध्ये सकाळी पाणी भरण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना बिबट्या आत पडलेला दिसला। त्यांनी याची माहिती संबंधितांना दिली। तातडीनं बचाव पथक तैनात करण्यात आलं। यानंतर वनविभागानं या बिबट्याला विहिरीमध्ये एक फळी सोडलं आणि सुखरूपपणे त्याला बाहेर काढण्यात यश मिळालं। तिकडे नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूरमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते। अर्धापूरच्या केळीला देशात आणि विदेशात मोठी मागणी असते। यावर्षी अर्धापूरच्या केळीला विक्रमी भाव आहे। गेल्या वर्षी पूर आणि वादळी पाऊस तसंच अतिवृष्टीमुळे या केळीचं प्रचंड नुकसान झालं होतं। त्यामुळे यावर्षी तालुक्यात कमी प्रमाणात केळीची लागवड झाली आहे। मागणी जास्त आहे, उत्पादन कमी आहे, त्यामुळे केळीचे भाव 2000 प्रति क्विंटल इथपर्यंत पोहोचले आहेत। अफगाणिस्तान, युरोप देशामध्ये एक्सपोर्ट माल होतो। आता सध्या तर लोकल हैदराबाद, बंगलोर आणि कंपन्या आल्यात ना, मोठं देसाई कंपनी, अशा कंपन्याला असं चाललेलं आहे। सध्या 1800 ते 1900, 1600, 1700 असा भाव आहे। 2000 पर्यंत आहे। हा, 2000 पर्यंत। लातूर जिल्ह्यामध्ये पेरण्या लांबलेत, कारण मृग नक्षत्राचा पाऊस वेळेत झाला नसल्यानं शेतकरी काहीसा चिंतेत आहे। यावर्षी पाऊस लवकर पडणार या अपेक्षेपोटी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या भर उन्हातच मशागतीची कामं पूर्ण केलेत। शेतशिवारात नांगरणी करून रान पेरणीसाठी सज्ज ठेवलंय। मात्र जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर पडलाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही पेरणीसाठी प्रतीक्षाच करावी लागते। लातूर जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे खतं आणि बी बियाणांच्या विक्रीवर देखील परिणाम झालाय। पेरणी योग्य मोठा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बियाणं खरेदीसाठी बाजारात येत नाहीत, त्यामुळे खतांच्या बी बियाणांच्या दुकानात अद्यापही काहीसा शुकशुकाट आहे। साधारणतः 75 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करण्याबाबत शासनाचा सल्ला आहे, कारण उगवणीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात। त्या अनुषंगानं पाऊस चांगला झाल्यानंतर पेरणी करावी अशा प्रकारची विनंती मी सर्व शेतकऱ्यांना करतो। मूग मिरगातला चांगला येतो आणि नाही मिरगाचं पुढं मूग गेला की इगीन पडतंय, त्याला सोयाबीन मागं होतंय, उडीद हीच होतंय, पेरण्या पुढं ही जाते ते लांब, पावसाळ्याला ही होतंय। पाऊस पडत गेला तर सगळ्या गोष्टी खरी येते। मिरगाची पेर कशालाच ऐकत नाही। आता वरचीवर असं लांब अर्धरात पेरण्या गेल्या तर पुढे इगीन वारा, पावसाळा, काढणीच्या वक्ताला पुन्हा ताप करतंय, पाऊस येतंय, नुकसान शेतकऱ्याची होत चालतीये। दुपारच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना हॉटेल वेस्टिनमध्ये ठेवण्यात आलंय, तर आमदारांना भेटण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे रात्री उशिरा हॉटेलवर पोहोचले। यावेळी त्यांनी शिवसेना आमदारांसोबत चर्चा केली। या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई, कृषी मंत्री दादा भुसे आणि काही आमदार उपस्थित होते। विधान परिषद निवडणुकीही चुरशीची होण्याची शक्यता आहे, कारण विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात आहेत। भारतीय सैन्याला कंत्राटावर देण्याचं काम केलं जात असल्याची टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून आव्हाडांनी ही टीका केली आहे।
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी मोबाईल आणि यूट्यूब चॅनलचा चांगलाच धसका घेतल्याचं दिसतंय। कीर्तन सुरू होण्यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी मोबाईल आणि यूट्यूब चॅनलवाल्यांना चांगलंच फैलावर घेतलं। माझ्या विधानांचा विपर्यास केला जात असून प्रसिद्धीसाठी आणि टीआरपीसाठी मला बदनाम केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। माझ्या कीर्तनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नसतो, मी समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलतो असंही ते म्हणाले। जालना शहरातील कन्हैयानगर जवळील विहिरीत एका तरुणाचा संशयितरित्या मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर मृतदेह पाण्यातून काढला आणि दरम्यान सिद्धांत थोरात असं सदर मयत तरुणाचं नाव असून त्यानं आत्महत्या केली किंवा त्याचा घातपात करण्यात आला याचा पोलीस तपास करतायत। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं पोलिसांनी गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे। पुणे नाशिक महामार्गावर अवैधरित्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात होती। यावेळी पोलिसांनी 21,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। भंडारा जिल्ह्यात हळूहळू कोरोना वाढू लागला असून पुन्हा 8 रुग्णांची भर पडल्यानं जिल्ह्यात आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 31 झाली आहे। जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। अकोल्यातील काटेपूर्णा इथं जेसीबी आणि पोकलँड पलटी झाल्याची घटना घडली। या घटनेत एका मजुराचा मृत्यू झालाय। मातीच्या ढिगाऱ्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ड्रेनेजसाठी रस्त्याचं खोदकाम सुरू करण्यात आलंय। त्यामुळे तहसील कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता गेली 8 दिवसांपासून बंद आहे। शासनानं पावसाच्या अगोदर ही कामं पूर्ण करण्याचे आदेश दिले असताना राजगुरुनगर परिषदेनं ही कामं ऐन पावसाच्या तोंडावरती सुरू केली। त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। रुग्णालयात भरती होणाऱ्या आपण पाहताय दुपारच्या बातम्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात विहिरीमध्ये भल्या पहाटे बिबट्या पडल्याचं निदर्शनास आलं। वनविभागाला तातडीनं पाचारण करण्यात आलं आणि वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून त्याची जंगलामध्ये व्यवस्थित सुटका करण्यात आली। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।